तुम्ही आपल्या या पदाचा आणि शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला? खरं तर गेल्या 1.25 वर्षापूर्वी आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाने मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. परंतु गेल्या 1.25 वर्षामध्ये मी जर बघितलं की आदरणीय उद्धव साहेब असतील, संजय राऊत असतील, अनिलभाई देसाई असतील किंवा सचिन नायर असतील, याच्याशिवाय बाकीचे जे नेते आहेत, माझा संपर्क प्रमुख, त्याच्याबरोबर बबन थोरात नावाचा एक संपर्क प्रमुख आहे, विनायक राऊत एक नेते आहेत, लक्षात ठेवा, जी सुषमा अंधारे आहेत. परंतु माझ्या बी फॉर्मच्या माझ्या प्रवेशाला माझ्या बी फॉर्म देत असताना या सगळ्या नेत्यांनी मला प्रचंड त्रास दिला. आणि प्रचंड त्रासच नाही, मी मातोश्रीवर ज्यावेळेस आदरणीय उद्धव साहेबांकडे माझा बी फॉर्म घ्यायला गेलो, परंतु त्यावेळेस हे दलालासारखे बाहेर दुसऱ्या उमेदवारासाठी डील करत होते. ही अत्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी वेदनादायक गोष्ट आहे. खरं तर माझ्या बाजूला दुसऱ्या मतदारसंघामध्ये आदरणीय पक्षप्रमुखांची सभा होते आणि माझ्या जिल्ह्यामध्ये फक्त एकच जागा शिवसेना लढत असताना त्या ठिकाणी उद्धव साहेबांची सभा हे देत नाहीत. याचा अर्थच असा आहे की उद्धव साहेबांना खरं तर ही फसवण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत. आणि माझ्या स्टेजवर तर दुसरा उमेदवार ज्याला डुप्लिकेट बी फॉर्म दिला, तो उमेदवार घेऊन माझ्या पराभवाला कारणीभूत सगळी नेते मंडळी आहेत. म्हणून मला असं वाटतं की मी ह्या कल्चरमध्ये कधीही टिकू शकणार नाही. मी एक अत्यंत प्रामाणिकपणानं काम करणारा एक संवेदनशील कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझा राग तिथला संपर्क प्रमुख विनायक राऊत असेल किंवा ही सुषमा अंधारे असेल, या सगळ्यांनी जे षडयंत्र करून माझ्या पराभवाला कारणीभूत झाले, त्यामुळे मी शिवसेनेचा पदाचा राजीनामा दिला. परंतु ज्यावेळेला गेले होते तुम्ही, त्यावेळेला सगळ्या या गोष्टी तुम्हाला याची कल्पना नव्हती का? मला असं वाटतंय की माझा शिवसेनेबरोबरचा संपर्क हा तेवढ्याच काळापुरता होता. परंतु आजही मी म्हणतोय की उद्धव साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, अनिल देसाई असतील किंवा सचिन असतील, ज्यांच्या मी संपर्कात आलो, ती देवासारखी माणसं आजही आहेत ना. परंतु त्यांच्या आजूबाजूला ही जी दलालासारखी माणसं या ठिकाणी काम करून शिवसेनेचं वाटोळं करतायत. आणि मला माहिती आहे की माझं पुढची 25, 15, 20 वर्षाची पॉलिटिकल करिअर अशा दलालांच्या सोबत मी कधीही करू शकणार नाही. त्यामुळे मी शिवसेनेच्या पदाचा आहे. माझी तेवढी श्रद्धा आजही उद्धव साहेबांबरोबर आहे, माझी संजय राऊतांच्या बरोबर आहे, अनिल देसाईंच्या बरोबर आहे किंवा सचिन नायरांच्या बरोबर आहे. तर बाकीच्या मंडळींना मला असं वाटतंय की ही जी मंडळी या शिवसेनेचं नुकसान करतायत, अशा कल्चरमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता थांबू शकत नाही. म्हणून मी राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंकडे तक्रारी केली नाही? मी आदरणीय उद्धव साहेबांना भेटीची वेळ मागितली. आदरणीय संजय राऊत साहेबांच्या बरोबर 15 दिवसापूर्वी मी 1.5 तास त्यांना सांगितलं आणि त्यांना सांगितलं की एका व्यक्तीमुळं तुम्हाला अनेक कार्यकर्त्यावर, अनेक तुमच्या नेत्यावर कार्यवाही करणं शक्य नाही. त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता बाहेर पडून मी माझा पॉलिटिकल निर्णय करेल. म्हणून मी माझा निर्णय आज घेतला. पॉलिटिकल निर्णय काय आहे? महानगरपालिका मला असं वाटतं की खरं तर मी त्यावेळेसही माझ्या गावाकडे मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मी सांगितलं होतं की माझ्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या जिल्ह्यासाठी, माझ्या मतदारसंघासाठी मी काम करणार. त्यामुळे मी माझं पूर्ण आयुष्य पुढच्या काळामध्ये नांदेड किंवा नांदेडच्या आसपासच्या सगळ्या लोकांच्यासाठी मी देण्याचं ठरवलं आहे. आणि ज्या कर्मभूमीमध्ये मी 25 वर्ष काम केले, त्या कर्मभूमीमध्ये माझं तर खरं तर गेल्या 35 वर्षाचं काम आहे. ते कामही कोणी पुसू शकणार नाही. मी याही ठिकाणी काम करणार आहे, त्याही ठिकाणी काम करेल, एवढी ताकद आणि क्षमता माझ्यामध्ये आहे. एकनाथ पवार आगामी महानगरपालिकेत पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या तिकिटावर लढताना दिसतील. खरं तर कुठल्या पक्षातून मला निवडणूक लढवायची हा निर्णय मी आगामी काही दिवसामध्ये निश्चितच करेल. मी माझ्या मतदारसंघामधल्या सगळ्या कार्यकर्त्याचा कानोसा घेतला, मी इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेतला. निश्चितच माझी पुढची राजकीय भूमिका आहे की पुढच्या काळामध्ये निश्चितच आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेल.